DK20 ऑटो स्विच मार्गदर्शन. ऑटो स्विच नंबर 1. वायरिंग स्टेप्स. P वायर मेन फेज द्या. N वायर मेन न्यूट्रल फेज द्या. RYB वायरिंग ही मोटरची आउटपुट वायरिंग आहे. खालील प्रमाणे कलर कोड वापरा. R रेड फेज, Y येलो फेज, B ब्ल्यू फेज. वर दिलेल्या कलर कोड नुसार वायरिंग व्यवस्थित करून घ्या. DK14 सिंगल फेज पॅनल 1 HP ते 3 HP साठी ड्राय रन व टायमर सेटिंग मार्गदर्शन. आज आपण पाहणार आहोत DK14 सिंगल फेज पॅनल मध्ये ड्राय रन आणि टायमरची सेटिंग कशी करावी. नंबर 1. पॅनल सुरू करणे. सर्वप्रथम पॅनलची मुख्य स्विच ऑन करा. हा पॅनल ऑटो मोडवर आधारित आहे. ऑटो मोड बटन ऑन केल्यानंतर पॅनल लगेच सुरू होत नाही. जेव्हा पॅनलचा सप्लाय जाऊन परत येतो तेव्हा ऑटो मोड ऍक्टिव्ह होतो. ड्राय रन सेटिंग. सेटिंग सुरू करण्यासाठी सेट बटन 5 सेकंद दाबून धरावे. सेटिंग मोडमध्ये गेल्यावर ग्रीन बटनाने पुढे जाऊन DRN म्हणजेच ड्राय रन सेटिंग निवडावी. उदाहरणार्थ जर तुमची मोटर 10 amperes ची असेल तर ड्राय रन सेटिंग साधारणतः 7 ठेवावी. ही व्हॅल्यू तुम्ही वाढवू किंवा कमी करू शकता. योग्य व्हॅल्यू निवडल्यानंतर सेट बटन एकदा दाबून सेव्ह करा. नंबर 3. ड्राय रन रिसेट टाइम म्हणजे ही सेटिंग पाणी संपल्यानंतर मोटर बंद होते. मोटर बंद झाल्यावर ती पुन्हा किती वेळाने आपल्याला सुरू करावी हे आपण ठरवू शकतो. सेट बटन पुन्हा 5 सेकंद दाबा आणि ग्रीन बटन दाबून डॅट सेटिंग मध्ये जा. येथे तुम्ही वेळ 0 मिनिटांपासून 700 मिनिटांपर्यंत सेट करू शकता. योग्य वेळ सेट करून सेट बटन दाबा आणि सेव्ह करा. नंबर 4. ऑन ऑफ टायमिंग सेटिंग. OFT ONT. OFT म्हणजे ऑफ टायमर. मोटर किती वेळाने बंद होईल. ग्रीन बटनाने टाइम निवडा. उदाहरणार्थ 1 मिनिट किंवा 2 मिनिट आणि सेट बटन दाबून सेव्ह करा. ONT म्हणजे ऑन टायमर. मोटर किती वेळ चालेल. ग्रीन बटनाने टाइम निवडा. उदाहरणार्थ 1 मिनिट 2 मिनिट आणि सेट बटन दाबून सेव्ह करा. नंबर 5. व्होल्टेज सेटिंग. HIV LOV. HIV म्हणजे हाय व्होल्टेज लिमिट. उदाहरणार्थ 300 व्होल्ट. LOV म्हणजे लो व्होल्टेज लिमिट. उदाहरणार्थ 140 व्होल्ट. या सेटिंग सुद्धा ग्रीन बटनाने निवडा आणि सेटने सेव्ह करा. नंबर 6. सेटिंग मधून बाहेर पडणे. ऑटोचे बटन ऑटोमध्ये टाकल्यास सर्व सेटिंग सेव्ह होतात किंवा सर्व सेटिंग झाल्यावर सेट बटन पुन्हा एकदा दाबा. त्यानंतर सेटिंग सेव्ह होतील. आता ऑटो मोड निवडून पॅनल वापरण्यास तयार आहे. नंबर 7. मोटर सुरू करणे. ग्रीन बटन ऑन केल्यावर मोटर सुरू होईल. स्क्रीनवर विविध इंडिकेशन्स दिसतील जसे SPS, करंट सेटिंग, ऑल टायमर, लाईट इत्यादी. नंबर 8. सेटिंग मध्ये केलेले बदल काढून टाकण्याकरिता सेट बटन दाबून धरून ठेवा. त्यानंतर मुख्य सप्लाय पुन्हा चालू करा. त्यानंतर सर्व लाईट चालू होऊन बंद होतील. त्यानंतर सेट बटन सोडून द्या. स्क्रीनवर RST असा मेसेज येईल आणि टायमर बंद होईल.